काहीच मी नोहे कोणे गावीचा एकट ठाईचा ठाई एक नाही जात कोठे येत फिरून या अवघेचे वायावे न बोल नाही माझ कोणी आपुले दुसरे कोणाचा मी खरे नव्हे काही नाही जात कोठे येत फिरून या अवघेचे वायावे न बोल नाही आम्हा जावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे नाही जात कोठे येत फिरून या अवघेचे वायावे न बोल तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा वेगळा या कर्म अकर्मासे नाही जात कोठे येत फिरून या अवघेचे वायावे न बोल योंत प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तं संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामनं अन्यांश्चास्तु चरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्यस्य हासन संपदा तेजस्फुरते प्रदेश विधिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाद समूर्तिं भज ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देव निवृत्ते उदारा सोपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रय जननी देवती त्रय जननी देवाची त्रय जननी देवाची सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेरू नमो जन्मभूमी जते जन्मलो मी नमो कर्मभूमी जथे वाढिलो मी नमो अलंकापुर भूमी जते ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू इथून पुढे कामे विठ्ठल विठ्ठल काहीच मी नोहे कोणे गावीचा एकट ठाईचा ठाई एक नाही जात कोठे येत फिरून या अवघेचे वायावे न बोल प्रसूत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्यस्य भूषण ज्ञानांच्या राजशतकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंका प्रणिवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय आणि वैष्णव असा वेश सद्व अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकोबारा यांचा आपल्या आत्मस्वरूपाचा परिचय करून देणारा अभंग आहे विठ्ठल अभंग पंचमेद्य माते तुकोपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त जगद्गुरू तुकोबारा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्याअगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचे सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज आता पवित्र पावन धर्म मंडपामध्ये विराजित आहात रसकथा भाऊकथा चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चतुर्यांत करण्याने कारणे परंपरा सर्वणा नातव्यासलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पनीत पावित वसलेले असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असम कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचकृषी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सर्वजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोहळे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता
त्याच नैतिकतेचं पैकत्व आपल्या गावात, आपल्या परिचयात, आपल्या परिसरात, आपल्या पंचक्रोशीत सामाजिक, कौटुंबिक, पारिवारिक, शैक्षणिक, राजकीय सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना सुपरिचित असणारे, किंतु आज आता या क्षणाला आपल्या मध्ये हात नसणारे वैकुंठवासी आदरणीय श्री भक्तिपरायण तुकाराम गोपाळा कळ यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त त्यांच्या समस्त कड कुटुंबियांच्या विद्यमाने अर्थात त्यांचे चिरंजीव आदरणीय श्री भक्तिपरायण विलास तुकाराम कड, त्यांच्या सुनबाई निर्मला विलास कड या बाजार समितीला संचालक, सरपंच परिषदेचे जे विलासजी अध्यक्ष आहेत, त्यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेला हा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम विठ्ठल जगद्गुरु तुकोबऱ्यांचा, जगद्गुरु तुकोबऱ्यांची गोड भूमिका आहे. काय हेच मी नोहे कोणी गावीचा एकट ठाईचा ठाई एक एका या आवडी तलावर भूमी तलावर कोणी नव्हतं, काही नव्हतं, कुठेच नव्हतं. तेव्हा फक्त एक चैतन्य होतं. त्या चैतन्य घनाचं नाव आहे परमात्मा. त्या परमात्म्याच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला आणि मग त्याने विचार केला, स एकाकी न रमते वा ब्रह्म एकाकी न रमते, एकलेन कंटेचे म्हणून या येणे, केले निर्माण 14 ही भुवने, एक एकटाचे असोनी एकला, विश्वे विश्वाकार होऊन या ठेला, जया परी होतय साचे गमला, नंद नंदन अचोज आंबुला हो, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. त्या परमात्म्याला वाटलं की आपण काहीतरी जन्माला घातलं पाहिजे आणि जन्माला घातलं पाहिजे, पण नेमकं काय जन्माला घातलं पाहिजे तो संकल्प निर्माण झाला की मी नेमकं काय जन्माला घातलं पाहिजे. आणि देवाने या पृथ्वी तलावर सगळ्यात पहिल्यांदा जन्माला घातलं. सगळ्यात मी नेहमी सांगतो, हे जग जन्माला आलंय ना, जगातली पहिली स्त्री आणि जगातला पहिला पुरुष जन्माला आला पाहिजे याच्याकरता जे तपश्चर्या लागत होती पारमार्थिक क्षेत्रातली, ती तपश्चर्या भारतात झाली. जगातली पहिली स्त्री पहिला पुरुष जन्माला आला पाहिजे याच्यासाठी ज्या तपश्चर्याची गरज होती ती तपश्चर्या महाराष्ट्रात झाली. तुमचं आणि माझं भाग्य असं आहे की ती तपश्चर्या नसती महाराष्ट्रात झालेली नाही तर उत्तर महाराष्ट्रात झाली. उत्तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर या 5 जिल्ह्यांचा उल्लेख होतो प्रशासकीय. पण ह्याच्याही मध्ये नाशिक नावाचं एक शहर आहे. नाशिकमध्ये पंचवटी नावाचं क्षेत्र आहे. त्या पंचवटीमध्ये ब्रह्मदेवाने कमळाच्या फुलावर बसून तपश्चर्या केली आणि जगातला मनु आणि शतुर्पा नावाचं पहिलं दाम्पत्य जन्माला घातलं. जगातलं पहिलं जोडपं जन्माला यायला कारणीभूत असणारा जिल्हा या जगातला. म्हणून नाशिकचं कृतयुगामध्ये जेव्हा जग जन्माला आलं ना, तेव्हा नाशिकचं कृतयुगातलं नाव आहे पद्मनगर. काय नाव आहे? कमळाला संस्कृतमध्ये पद्म म्हणतात, पद्मातून म्हणून त्याचं नाव पद्मनगर. त्रेतायुगामध्ये याचं नाव होतं त्रिकंटक. द्वापार युगामध्ये ह्याचं नाव होतं जनस्थान. ऐका, कलियुगामध्ये ह्याचं नाव आहे नाशिक. 17व्या शतकामध्ये मुघल जेव्हा इथं राज्य करायचे तेव्हा तो गुलशन नावाचा बादशाह राज्य करत होता, म्हणून नाशिकचं नाव होतं गुलशनाबाद. ऐका, ब्रह्मदेवाने ठरवलं की जगामध्ये कोणाला जन्माला घालावं आणि म्हणून जगाला घालण्याकरता याने पहिल्यांदा देवाने वनस्पती जन्माला घातल्या. काय जन्माला घातलं? वनस्पती. वनहा पती स वनस्पती. जो वनाचा पती, वनाचा मालक आहे, वनाचा नियंता आहे, त्याला म्हणतात वनस्पती. वनस्पतीमध्ये काय जन्माला घातलं देवाने? काही ठिकाणी झाडं जन्माला घातले, काही ठिकाणी वृक्ष जन्माला घातले. काही ठिकाणी झाडं जन्माला घातले, काही ठिकाणी वृक्ष जन्माला घातले, काही ठिकाणी लता जन्माला घातल्या, काही ठिकाणी वेल जन्माला घातले. झाड आणि वृक्ष दोन्ही एकच, लता आणि वेल दोन्ही असं कोण म्हटलं? असं नसतं. त्याच्यामध्ये 7 प्रकार आहे. 1 झाड, 2 वृक्ष, 3 विटप, 4 पादाप, 5 द्रुम, 6 बिरोध, 7 त्वक्सात. त्याच्यात कॉमन एक जात आहे, तिचं नाव आहे पादाप. ही पादाप नावाची जात ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितले. का फेडीत पापताप, पोखेत तिरीचे पादाप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, गंगेचे जैसे समुद्रा जाय आप, पोखेत तिरीचे पादाप, का फेडीत पापताप. पादाप या शब्दाचा व्याकरणात अर्थ असा आहे, पाद अधिक आप इट इक्वल टू पादाप. पाद म्हणजे पाय, आप म्हणजे पाणी. जे पायाकडून पाणी पितात त्याला म्हणतात पादाप. झाडाला पाणी कुठून असतं? उद्या येऊ का? झाडाला पाणी कुठून असतं?
पायाकडून, मुळ्या त्याचे पाय, म्हणून त्याचं शास्त्रीय नाव आहे पादाब. म्हणून झाडाला काय म्हणतात शास्त्रामध्ये? पादाब. झाड म्हणजे काय? ज्याला फळही येत नाही आणि ज्याला फुलही येत नाही त्याला म्हणतात झाड. ज्याला फळ नाही, ज्याला फुल नाही त्याला म्हणतात झाड. आहे असं एखादं झाड? हे पण बाकीच्यांना माहिती नसलं तर चालेल, पण वारकऱ्याला माहिती पाहिजे. हा ठीक आहे, आपण वारकरी नाही असं गृहीत धरू. तो संशोधनाचाच विषय ना सध्या. वारकरी आपली पताका ज्याच्यामध्ये खोवतात, रोवतात. काय बांबूला फल आहे का? बांबूला फुल आहे का? याला म्हणतात झाड. ज्याला फुल आणि फळ दोन्ही नसतात त्याला झाड म्हणतात. फक्त आता खुर्च्या गिरच्या बंद करा थोडासा आवाज. मला वाटलं खुर्चीमुळे बांगलादेशमध्येच अडचण आहे. हित्त पण दिसतेच आहे. ज्याला फुल येत नाही आणि डायरेक्ट फळ येतं त्याला म्हणतात वृक्ष. फुल येत नाही, डायरेक्ट फळ येतं त्याला वृक्ष म्हणतात. आहे असं एखादं? उंबर. उंबराला फुल नाही, डायरेक्ट फळ आहे. फुल आहे आणि नंतर फळ आहे. याच्यात हजारो जाती आहेत. तरी पण मी मुक्कामी थांबू का? आपण कोकणात चालायचं. आंबा एक अशी जात आहे, त्याला फळ येतं. त्याचं फळ पक्क झालं, फळ खाण्यासारखं झालं की ते झाड मरून जातं. त्या झाडाला सुकायला, वाढायला सुरुवात होते, संपायला सुरुवात होते. असं एक झाड आहे. त्या झाडाचं फळ पक्क झालं की झाड मेलं. ते झाड सगळ्यांनी पाहिलंय, ते फळ सगळ्यांनी पाहिलंय, ते फळ सगळ्यांनी खाल्लंय. काही खाऊन आले आणि काही खाऊन जाणार आहे. माझ्या जिल्ह्यात जाऊ नका, नाही त्याला काय म्हणाल केळी. केळीचं तसं शास्त्र नाही. केळी काही केळीचा घड आल्यानंतर झाड वाया नाही जात, ते काही मरत नाही. सगळ्यांनी फळ खाल्लंय, काही खाऊन आले आणि काही आता इथून खाऊन जाणार आहेत. ज्वारी, बाजरी, गहू. ज्वारीचं कणूस पक्क झालं की झाड काय होतं? बाजरीचं कणूस पक्क झालं की झाड काय होतं? गव्हाची ओंबी पक्की झाली काय होतं? हा एक प्रकार आहे. द्रुम नावाचा प्रकार. असा एक प्रकार आहे. त्या झाडाला फळ येतच नाही, त्या झाडाला फळ येत नाही, पण ते झाड पक्क झालं की लोक झाडच खाऊन घेतात. झाडाला फळ नाही पण फळ, झाड पक्क झालं की लोक झाडालाच खाऊन घेतात. ऊस. ऊसाला मराठीत काय म्हणतात? ऊस. ऊसाला मराठीत म्हणतात इक्षुदंड. काय म्हणतात? इक्षुदंड. आणि ह्याच्यापेक्षा शुद्ध मराठीमध्ये ऊसाचं नाव आहे त्वकसार. ऊसाला शुद्ध मराठीत नाव आहे त्वकसार. त्वक, त्वक म्हणजे त्वचा, सार म्हणजे सार. ज्याची वरची त्वचा काढली की मध्ये खाण्यासारखं सार असतं, असं ज्याच्या बाबतीत घडतं त्याला म्हणतात त्वकसार. देवाने जन्माला घातले, उपयोग झालाच नाही. देव म्हटला काय उपयोगाचे नाही, त्याला बाजूला करा. मग देवाने तिर्यक योनी जन्माला घातले. कोणती योनी? तिर्यक योनी. डास, चिलट, मच्छर, किडा, कीटक, कृमी, भ्रूमी, विंचू, सरडा, पाल, बेडूक, याला म्हणतात तिर्यक योनी. बेडूक जन्माला येतो कधी? उन्हाळ्यात. मग पटकन बोलत जा, मला कनेक्टिव्हिटी आणि कंटिन्युटी लागते. गॅप पडला की मला काही पण सुचतं. काय वैशिष्ट्य आहे? बेडूक जन्माला येतो. पाऊस झाला की अचानक बेडकाचे पिलं दिसायला लागतात. आकाशामध्ये हजारो टनाचा एक दगड आहे आणि तो हजारो टनाचा दगड, त्याचं नाव आहे घनपोट. तो घनपोट नावाचा दगड फुटत खाली येतो, त्याला आम्ही म्हणतो गारपीट. पाऊस पडतो की नाही? पावसाचे प्रकार, पावसाचे प्रकार. कसा झाला पाऊस? रिमझिम. कसा झाला पाऊस? धोधो. कसा झाला? बरसात. पत्रकारांच्या भाषेत सरी कोसळल्या. पत्रकारांच्या भाषेत सरी कोसळल्या.
अचानक आला की अवकाळी, त्याच्यात पाऊस आला की वादळी, जोरात आला की मुसळधार, आणि पावसाचा शेवट गारपीट. त्या आकाशातून जी गार पडते त्याचं नाव आहे घनपोट. त्या घनपोट दगडामध्ये ज्याच्या जन्माची निश्चिती होते त्याला तिर्यक योनीचा प्रणेता बेडूक म्हणतात. पाऊस आला की आपल्या गावामध्ये इलेक्ट्रिक पोल असतात, लाईटीचे खंबे असतात, त्याला स्ट्रेट लाईट लागला की तिथं बारीक पाकड्या येतात. कुठून आल्या होत्या? कुठून जन्म झाला त्या पाकड्यांचा? याला तिर्यक योनी म्हणतात. आता पिकं छातीबरोबर आली. मक्याच्या ज्वारीच्या शेतातून आपण चालताना ते बारीक चिलट असतात आणि डोळ्यामध्ये गुंग करत एकदम मायक्रो असतात आणि डोळ्यात जाऊन इंजुरी जखम करतात. याचा जन्म जिथं ठरतो ना त्याला तिर्यक योनी म्हणतात. विंचू हाही तिर्यक योनीत आहे. विंचू ना विंचू हा योनी संभव जन्माला येत नाही. 2, 3, 4, 5 विंचवाचे पिलं आईच्या पोटात जन्माला येतात. त्यांची वाढ पूर्ण झाली आणि जन्माचा काळ ठरला की ते आतून नांगी आईच्या पोटाला मारतात. विंचू आईचं पोट कापतो. आई मेल्याशिवाय विंचू जन्माला येत नाही. विंचाचं वैशिष्ट्य तो त्याच्या आईचं पोट फाडतो, पोट कापतो आणि मग जन्माला येतो. विंचू आईचं पोट कापूनच जन्माला येतात. आता बऱ्याच महिलांना माहिती असेल अलीकडे बरेच विंचू तसेच येतात. त्याला मराठीत काय म्हणतात? शेजार. वा, हे सेमी इंग्लिशचं मटेरियल मराठीत शेजार म्हणतात. फार आपली लोक हुशार आहे असं काही नाही. आडाण्याच्या जत्रेत फिरतात म्हणून मजा आहे. ऐका, त्याला म्हणतात गर्भोत्तर कालातील उदर शल्य चिकित्सा. ठीक आहे, आपण या शब्दाचा अर्थ घरी पाहू. तिर्यक योनी जन्माला घातली, देवाला पश्चाताप झाला. देवाने उपद्रवी प्राणी जन्माला घातले, वाघ, सिंह, चित्ता, तडस, जे दुसऱ्याला त्रास देतील असे. देवाला वाटलं याला जन्माला घालून उपयोग झाला नाही. देवाने उपयोगी प्राणी जन्माला घातले, गाय, म्हैस, बकरी, मेंढी, कुत्रा, गाढव, घोडा, हे उपयोगी प्राणी जन्माला घातले. मी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर 1000 जन्म बैल म्हणून जन्माला यायला तयार. मी 1000 जन्म बैल म्हणून जन्माला यायला तयार आहे. जर आळंदी ते पंढरपूर माऊलीच्या रथाला दिवे घाटामध्ये मला जर जुंपण्याचा योग येत असेल तर मी बैल व्हायला तयार आहे. मी 1000 जन्म रेडा व्हायला तयार आहे. जर ज्ञानोबराय माझ्या तोंडातून फक्त हरिपाठ म्हणून घ्यायला तयार असतील तर. वेद नाही बरं, फक्त हरिपाठ. कारण अलीकडे बऱ्याच रेड्यांचे हरिपाठ पाठ नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, हा फेट्यावाल्या रेड्यांचा विषय. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, बाकीचे फिर मिलेंगे ब्रेक के बाद. ऐका, ही जी प्रक्रिया आहे, उपयोगी, उपद्रवी, तिर्यक, वनस्पती, आणि मग देवाच्या लक्षात आलं हे काही कामाचे नाही. मला ओळखू शकेल असा एकच आहे, निजात्मा प्राप्ती लागोने देवे केले मनुष्य योनी. देवे निजात्मा प्राप्ती लागोने मनुष्य योनी केले. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. कृपावलोकने दिदला एवढा अधिकार नारायणे सच्चिदानंद पदवी घेणे. मनुष्य देहाचे निज्ञाने आयुष्याच्या साधने. आयुष्याच्या साधने. आयुष्याच्या साधने. आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो. धन्य आम्ही जन्मालो. सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो. धन्य आम्ही जन्मालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो. धन्य आम्ही जन्मालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही
आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आणि मग देवाने माणूस नावाचा प्राणी जन्माला घातला. पण हा प्राणी जन्माला घातल्यानंतर याचं देहावर प्रेम झालं, देहीवर नाही. याचं क्षत्रावर प्रेम झालं, क्षत्रीवर नाही. हा शरीरावर प्रेम करायला लागला, शारीरीवर नाही. याचं नश्वराशी प्रीती जुळली, ईश्वराशी नाही. मी कोण आहे याची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुखावता येत नाही. आपण कोण आहे याची जाणीव झाली पाहिजे. आपल्याकडे बऱ्याच लोकांची अडचणी आहे, त्यांना काही समजत नाही, त्यांना हे समजत नाही, त्यांना काही समजत नाही, त्यांना हेही समजत नाही, तरी ते दुसऱ्याचं ऐकून घेत नाही. अडचणी आहे आपल्याकडे. परमार्थाची परिपक्वता या पद्धतीने प्रवास करते. शरीर आहे त्याची नश्वरता फिक्स आहे. देनोस्मिन यथा देहे कौमारम यवनम जरा तथा देहांतर प्राप्ते देरस्तत्र न मुह्यते देरस्तत्र न मुह्यते तथा देहांतर प्राप्ते कौमारम यवनम जरा देनोस्मिन यथा देहे. बालपण गेले नेनता तरुण दश विषय व्यथा वृद्धपणे प्रवर्तले चिंता मरे मागुता जन्म घरे. आयुष्य जात आहे पहा काळ जपत स्वहिताचा घोर वहा श्री हरेच्या. काळाचे वडे पडेल जेव्हा सोडवेना तेव्हा माय सोडवेना तेव्हा बाप. तेव्हा देशीचा चौधरी दूर राहे तेव्हा शेजेची कामिनी दूर राहे. केव्हा काळाची वडी पडेल जेव्हा मग तेव्हा कोण सोडेल तुला सोडवेना कोणी एका चक्रपाणी वाचून. केव्हा काळाची वडी पडेल जेव्हा कोण सोडवेल. घडी घडी काळ वाटयाचे पाय अजून किती आहे अजून एक तास अवकाश. म्हणजे आणि काळाला नाही हो कीर्तनाला. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्णाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेण भाषणम. नश्वरते नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान. जाणे हा देहाचा स्वभाव आहे आणि राहणे हा आत्म्याचा स्वभाव आहे. न जायते म्रेते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अजाहा नित्यः शाश्वतः. देव कसा आत्मा कसा अज अ म्हणजे नाही ज्या जायते म्हणजे उत्पन्न करणे त्याला जन्मावं लागत नाही. अजो नित्य आत्मा नित्य शरीर अनित्य. तो शाश्वत आपण अशाश्वत. तो पुराण अनादी कालापासून आपण आता आलोय 10 20 30 40 50 वर्षापूर्वी. अजो नित्य शाश्वत आहे. न हन्यते हन्यमाने शरीरे. मरत नाही त्याला मरण येत नाही त्याचं वैशिष्ट्य आहे. नैनम छिन्नते शस्त्राणी नैनम दहते पावकः न चैनम क्लेद्यन्त्यापो न शोचयते मारुतः मारुता न शोचयते पावका न दहन्ते शस्त्राणी न छिन्नन्ते. असा जो आहे तो आमचा आत्मा आहे. म्हणून प्रवास प्रत्येकाचा स्वतंत्र आहे. आपल्याकडे माणूस मेला की मेल्यानंतर त्याला स्मशानाकडे नेण्याची तयारी होते. घराच्या बाहेर काढल्या जातं, त्याला ते तिरडीवर ठेवल्या जातं. माझा दावा आहे शहरातल्या लोकांपेक्षा खेड्यातले लोक हुशार आहे. दावा आहे माझा. शहरातल्या लोकांपेक्षा खेड्यातले लोक विदाऊट MBA मॅनेजमेंट लॉजिकमध्ये कधी हुशार आहे. त्यांना व्यवस्थापन करण्याकरता शिकावं लागत नाही, एक्सपिरियन्स नॉलेज आहे. खेड्यामध्ये प्रत्येक कामाचे माणसं ठरलेले. शहरात जे ठरवून दिले तेही काम करत नाही. खोटं वाचत असेल तर शासकीय ऑफिसमध्ये जाऊन पहा. त्यांना जे ऑफिस दिलेलं आहे त्यांना जो टेबल दिला आहे ना तोही इमानदारीने जगवता येत नाही. हे दुर्दैव आहे की नाही. पण खेड्यात ठरलेलं आहे. गाव तुमचा असो का माझा असो, आपल्याकडे गावात कोणी जर मेलं तर प्रेत बांधणारी लोक सुद्धा ठरलेले. ग्रामीण भागामध्ये प्रेत बांध बरं तो प्रेत बांधणारी इतका खतरनाक असतो दुसऱ्याला हातच लावू देत नाही. असं वाटतं ह्या विषयात यांची PhD झाली. मला प्रेत बांधणारा माणूस दिसला की डोक्याला टेन्शन वाढतं. रिवाइंड माइंड रिकामं डोकं सैतानाचं घर. मला प्रेत बांधणारा माणूस दिसला की मी लगेच विचार करतो हा माणूस सगळ्या गावाला बांधतो समजा. आता जाण्या हा स्वभाव आहे ना. समजा बांधणाराच गेला, नवीन जागा भरताना ग्रामपंचायतला किती टेन्शन आहे. ठीक आहे, अंदाजाने भरावं लागेल का. प्रेत तिरडीवर बांधलं आणि ते प्रेत स्मशानाकडे न्यायला सुरुवात झाली. काय म्हणतात त्याला, प्रेत यात्रा, अंत्ययात्रा, अजून शवयात्रा. शवयात्रा, प्रेत यात्रा आणि अंत्ययात्रा हे तिन्ही शब्द एकच आहे. नाही, यांचा एकमेकाशी काही संबंध नाही.
तळपायाच्या नकापासून तो डोक्याच्या केसापर्यंत पंचकृत पंचमहाभूताचा जो सापळा आहे, या शरीराला घरापासून स्मशानापर्यंत नेणे याला शवयात्रा म्हणतात. प्रेत पेटवल्यानंतर एक आवाज होतो, त्याला मी कवटी फुटली म्हणतो. तसं काही नसतं, जीव बाहेर निघतो आणि तो जीव 11 महिन्यापर्यंत ब्रह्मांडामध्ये फिरतो आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी त्याला मुक्ती प्राप्त होते. त्याला प्रेत यात्रा म्हणतात. त्याला प्रेत यात्रा म्हणतात. प्रेत प्रेत इति प्रेता धर्मशास्त्राची व्याख्या आहे, ऐका. आणि ह्याच्यानंतर शरीरातून बाहेर निघतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये जसाच्या तसा जिवंत राहतो. तो जो आत्मा असतो त्या आत्म्याचा प्रवास असतो, त्याला अंत्ययात्रा म्हणतात. धर्मशास्त्राने या काही व्याख्या समानार्थी दिलेल्या नाही. आपल्याकडे महाराज लोक जास्त शिकले म्हणून अडचणी वाढल्या, नाही तर काही या एकमेकाशी काही संबंध नाही. मग आत्मस्वरूपाचा परिचय करला पाहिजे. मी कोण याची जाणीव झाली पाहिजे. 8व्या शतकामध्ये आजपासून 1400 वर्षाच्या आधी केरळ नावाच्या राज्यामध्ये एक दाम्पत्य होतं. त्या दाम्पत्याचं लग्न झालं. आपल्याकडे पूर्वी मुलींचे लग्न व्हायचे, सध्या बायांचे होतात. हा ना, 18, 19, 20 वर्ष असेल तर मुलगी, 27, 28, 29, 30 असेल तर बाई. पूर्वी मुलांचे लग्न व्हायचे. आता आपल्याकडचे लोक फार हुशार आहे असं अजिबात नाही बरं. आता तो विषय पण नाही, पण आला ओघाने म्हणून सांगतो. आपल्याकडे लग्न नावाची प्रक्रिया होते. आता लग्नात इकडं मला माहिती नाशिक जिल्ह्यात काय, पण माझ्या धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यामध्ये त्याचं प्रमाण प्रचंड वाढून गेलंय सध्या. ते नवरदेव नवरी स्टेजवर आले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला जातो, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवल्या जाते आणि आरती केल्या जाते. इकडे करतात का? बऱ्यापैकी वाढलंय प्रमाण. माझं ऐकता का? छत्रपती शिवाजी महाराजांची त्या नवरदेव नवरीला आरती करायचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी आरती करू नये. आरतीच करू नये स्टेजवर नवरदेव नवरीच्या हातून. ती आरती करायची असेल तर नवरीच्या आईवडिलांनी करावी. ती आरती करायची असेल तर नवरदेवाच्या आईवडिलांनी करावी, पण नवरदेव नवरीने करू नये, कारण त्यांचा अधिकार नाही. मंगलाष्टक झाले का? नाही. त्या मुलाने त्या मुलीच्या गळ्यात हार टाकलाय का? त्या मुलीने त्या मुलाच्या गळ्यात हार टाकलाय का? नाही. त्याने तिला मंगळसूत्र बांधलंय का? नाही. त्याने तिच्या कपाळावर कुंकू लावलाय का? नाही. त्यांची सप्तपदी झाली का? नाही. म्हणजे शास्त्राच्या दृष्टिकोनात ते एकमेकाचे पतिपत्नी झाले का? नाही. म्हणजे एकमेकाचे पतिपत्नीच झालेले नाही, त्यांना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्याचा अधिकारच नाही. ती आरती वधूवरांच्या आई वडिलांना करू द्या, त्यांच्या आई वडिलांना करू द्या. मला माहिती तुम्ही सगळे इथं ऐकणार आहे आणि पुन्हा जे आहे ते चालू ठेवणार आहे, कारण हा महाराष्ट्र आहे. इथं फार काही फरक पडत नाही. महाराज लोकांना पडला नाही, तुम्हाला कधी पडल. तर ह्याच्याकरता मी शूटिंग करू देत नाही, कारण माझं बोलणं थोडं फटकड आहे. कापणार का मला शूटिंगला? हा, असं बरं. तर तुम्ही असं केलं ना, बुधवार सारखा आहात. मला म्हटलं काय झालं, श्रावणात दिसलं ते. तर ही जी प्रक्रिया आहे, लग्न झालेल्या दाम्पत्याची पहिली इच्छा काय असते? घटस्फोट घेणे. मग तुम्ही पटकन बोलत जा. लग्न झाल्यावर काय इच्छा आहे त्यांची? लग्नाला 2, 3, 4, 6, 8, 10 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष एखादं मुलबाड झालं पाहिजे. एखाद्या दिदीचं लग्न झालं, तिच्या लग्नाला 5 वर्ष झाले, तिला मुलबाड झालं नाही. तिच्या गल्लीतल्या इतर महिला इतके इमानदारीने कपडे धुतात तिच्या नावाने. म्हणजे काय गुड्डी काही नाही अजून, म्हणजे मुलबाड गुड्डीला होत नाही, टेन्शन गल्लीतल्या घेतात. बरीच समस्या महिलांचीच का आपली पण आहे. लग्नाला 5 वर्ष झाले अजून मुलबाड नाही. एखादा मुलगा पाहिजे ना, एखादा तर पाहिजे, एखादा तर लागेल ना, लागेल ना. कशाला? मी दिवा लावायला म्हणतोय, तुम्ही लावा काड्या. आपला उद्योगच काड्या लावायचा आहे, त्याला काय पर्याय? दिवाळी लावायला राहू दे एखादा. दिवा लावण्याकरता कशाची गरज असते? पण ते पणतीच नसेल तर दिवा कसा लागेल? पणतीच नसेल तर दिवा कसा लागेल? पण तीच नसेल दिवा कसा लागेल? कधीतरी लक्षात घ्या. लग्नाला 12 वर्ष झाले, मुलबाड झालं नाही. लग्नाला 12 वर्षानंतर मुलगा झाला. सुंदर असा मुलगा, चंद्राच्या कल्पना वाढायला लागला. 1-1.5 वर्षाचा पोरगा झाला. तिचे पती कामानिमित्त बाहेर निघून गेले. ती महिला घरी एकटी होती. तिने घरात धुण्याचे काही कपडे होते, ते कपडे एका बकेटमध्ये घेतले, मुलाला कड्यावर घेतलं, नदीच्या काठावर आले. कपडे धुवावे,
का मुलाला सांभाळावं या द्विधा मनस्थितीमध्ये अडकले. एक जवळच संन्यासी होता. नेसनित्य संन्यासी योन द्वेष्टीन कांक्षते निर्द्वंद्वी महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. आणि मी माझे आठवण विसरले जायचे अंतकरण पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझेपणा गेलाय यात नवल नाही. मी आणि माझेपणा गेलाय या वृत्तीचाही ज्याला विसर पडलाय तो खरा संन्यासी महात्मा आहे. मी जे करतोय ते माझं नाहीच आहे. ते सगळं आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. यत करोशी यदशनासी यत जोशी दादासी यत तपस्यासी कोणत्या तत्कुरुष्व मदार्पण. जे जे काही व्यापार करेशी ते सगळं कर्म देवाला द्यायची सवय झाली की निष्काम कर्मयोगी बाबांसारखं व्यक्तिमत्व तयार होतं. सहज कर्मे ती झाली. ती वृत्ती शाब्दिक नाही, ती वृत्ती अनुभवजन्यतेची. त्या अनुभवजन्यतेमध्ये ती वृत्ती तयार होते. त्या संन्यासाजवळ ती महिला गेली. महाराज आत्ता 10 मिनिटात अर्ध्या तासात कपडे धुवून येते, माझ्या पोराला तुम्ही सांभाळा. महाराज म्हटलं हरकत नाही. ती भगिनी कपडे धुवायला गेले. छोटासा पोरगा समोर बसला. साधूची नजर. स्थितीला प्राप्त झालेला महात्मा. मुळातच शाळेमध्ये आपण सगळे शिकलोय लहान मुलं म्हणजे काय. मुले ही देवाघरची फुले. लहान मुले देवाघरची फुले. मोठी मुले शक्यतो निडू फुले. म्हणजे मुले ही देवाघरची फुले. लहान पोरग गोंडस पोरग वा वा त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्यातला देवत्वाची अनुभूती आली. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वे सर्वा घटी राम सर्वाभूती पाहे एक वासुदेव जनी वनी अवघा देव देव. सगळे ईश्वर सर्व भूताना सर्वस्यच्या अमृती सन्निविष्ट. आणि पाहिलं महाराज संन्यासाला समाधी लागून गेली. संन्यासी समाधीमध्ये गर्क झाले. पोरगा खेळत खेळत बाहेर आला. येता येता नदीच्या काठावर आला. पाण्यात पडला, बुडला, मेला. आणि त्याचे कपडे धुत होती तिथं तो वाहत आला. आईने मुलाचं प्रेत घेतलं, त्याला कवटाळलं आणि त्या संन्यासाच्या जवळ ते प्रेत ठेवलं. महाराज तुम्हाला पोरगा रक्षण करायला दिलं, आता भक्षण करायला नाही. माझा पोरगा तुमच्यामुळे मेला, का तुम्ही माझ्या पोराला लक्ष ठेवलं नाही. महाराजांनी म्हटलं बाईसाहेब माफ करा, तुमच्या पोराकडे पाहिलं मला देवत्वाची अनुभूती आली आणि मला समाधी लागून गेली. तुमच्या पोराकडे पाहिल्यावर मला समाधी लागून गेली आणि माझं लक्षच राहिलं नाही तो केव्हा निघून गेला. त्या महिलेने विचार केला, माझ्या 1.5 वर्षाच्या पोराकडे पाहताना ज्या संन्यासाला समाधी लागते तो संन्यासी किती मोठा साधू असेल. ती म्हटली महाराज तुम्ही माझ्या पोराला जिवंत करून द्या, तुमची तपश्चर्या आहे. ते म्हणजे शक्य नाही, करा. शेवटी नाईलाज झाला. महात्म्याने म्हटलं हरकत नाही, तुमचा पोरगा जिवंत होईल पण त्याच्याकरता मला मारावं लागेल. ते म्हटले मला माझा पोरगा पाहिजे. महात्म्याने दशमद्वारातून ब्रह्मरंध्रातून आपला आत्मा बाहेर काढला, प्राणोत्क्रमण केलं. महात्म्याचा देह पडला आणि महात्म्याचा आत्मा त्या पोराच्या शरीरात गेला. तो पोरगा जिवंत झाला. तिला पोरगा जिवंत झाला याचा आनंद वाटत होता. महाराज मेले याचं काही तिला वाईट वाटत नव्हतं, कारण महाराज लोक काय जन्माला येतच असतात. आणि तुमच्या भावना किती पवित्र त्या ऐकायच्या होत्या, बाकी काही नाही. मुलगा जिवंत झाला. दादा शरीर त्या पोराचं होतं पण त्या शरीरामध्ये आत्मा कोणाचा होता. आता संन्यासाचा होता. संन्यासी कसा होता. निष्काम, निष्पाप, निर्विकार, निदंबी, निरहंकारी, असंग, निसंग, सर्व संग परित्याग असल्यामुळे साधूला कशाचा संपर्क नव्हता. तो आत्मा महात्म्याचा असल्यामुळे तो पोरगा बोलत नाही, तो पोरगा हसत नाही, तो पोरगा रडत नाही, तो पोरगा जेवत नाही. दिलं ते खातो, दिलं तेव्हा खातो, दिलं तेच खातो, दिलं तितकंच खातो. अजिबात त्याच्यामध्ये कोणताच बदल होत नाही. काही काही पोरं हसतच नाही, हसतच नाही. काही काही पोरांची अडचणच काय कुणास ठाऊक, ते हसतच नाही. आता आम्ही पाहतो ना कीर्तनामध्ये रोज काही काही पोरं 70-70 वर्षाचे झाले तरी हसत नाही. ते कीर्तनात असे बसतात कसे काय कीर्तनकाराच्या वर्ष श्रद्धाला आले, एकदम जागतिक बँकेच्या टेन्शन सारखे. एकदम काही काही पोरांच्या चेहऱ्यावर हास्यच दिसत नाही, एकदम असे नाराज. तर मला खरं काय नाराज झाला. तो म्हणे काही नाही हो, पोरगी 21 वर्षाच्या आत आहे आणि बायको 60 वर्षापेक्षा मोठी आहे, त्याच्यामुळे ती लाडकी बहीण झालीच नाही, त्याच्या टेन्शनमध्ये. काही लोकांच्या अडचणी असतात. पोरगा 8 वर्षाचा झाला आणि 8 वर्षाचा पोरगा झाल्यानंतर भगवान पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य आले. शंकराचार्याचं आगमन झालं आणि आगमन झाल्यानंतर त्या महिलेने सांगितलं, गालिया संतासी आसने पूजा करी काय वाचा म्हणे. एका जनार्दने जाणे इच्छिले ते पूर्वी, एका जनार्दने संत पूर्ण करते मनोर्थ उजळले भाग्य. आता अवघे चिंता वारली संत दर्शनी आला पद्मनाभ जोडीला. महाराज बरं झालं तुम्ही आले.
तुमचं तिकडे पाहून झालं की मग माझ्याकडे पहा. बरं झालं महाराज तुम्ही आले. तुमच्यामुळे माझ्या पोरामध्ये काहीतरी बदल होईल. सांगा ना महाराज, माझा पोरगा हसत नाही, रडत नाही, बोलत नाही, बोलला पाहिजे, काय केलं पाहिजे? महाराजांनी त्या पोरावर नजर टाकली. बाईसाहेब, तुमचा पोरगा 100% बोलेल, 100% तुमचा पोरगा बोलेल, पण मला दक्षिणा द्यावी लागेल. ती म्हटली, महाराज सांगा ना तुम्हाला काय दक्षिणा पाहिजे? काय दक्षिणा पाहिजे तुम्हाला? त्या महिलेने सांगितलं, तुम्हाला जे माई पाहिजे असेल ती दक्षिणा द्यायला तयार आहे. महात्म्याने सांगितलं, बाईसाहेब मला काहीच नको, मला एकच दक्षिणा पाहिजे. म्हणे काय? तो पोरगा बोलायला लागला की तो पोरगाच मला द्यावा लागेल. ते म्हणे काय उपयोग आहे? पण शेवटी तिने विचार केला. कोरोनामध्ये 12वी सुटलेली होती. हे कोरोनामध्ये 10वी 12वी सुटलेले खूप हुशार आहेत. तिने विचार केला, असंही घरी रडत नाही, काही उपयोगाचा नाही, महाराजांना देऊन पाहू. दिला महाराज तुम्हाला पोरगा. शंकराचार्याने विचारलं, बाळा तू कोण आहे? त्याने परिचय सांगितला. ना हा मनुष्य न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राहा भिक्षुर्ण च अहम निज बोध रूपाहा. मी याच्यातला कोणीच नाही. मी कोण आहे? शिवोहोम शिवोहोम. आजच्या 1400 वर्षापूर्वी जगद्गुरु शंकराचार्यांना मी कोण आहे याचा परिचय त्या मुलाने दिला. त्या पोराचं नाव आहे हस्तामलकाचार्य. तोच परिचय आजच्या 400 वर्षापूर्वी मी कोण आहे आणि कोण नाही त्याचा परिचय तुकोबारांनी दिला अभंगाच्या पहिल्या. काहीच मी नावे कोणी गावाचा, काहीच मी नावे कोणी गावीचा, 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 काहीच मी नावे कोणी गावीचा. एकटा टाईचा टाईका, एकटा टाईचा टाईका, नाही जात कोठे येता फिरून या, नाही जात कोठे येता फिरून या. काहीच मी नोहे कोणी गावीचा, एकट ठाईचा ठाई एक. मी कोणीच नाही, याच्यातला कोणीच नाही. मला माझा परिचय काय माहिती का? देश वेशो नोहे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कौनावरे, कोठे स्थिर राहिलो. मला देशच नाही, मला गावच नाही. अंतकाली मी परदेशी, ऐसे जानोनी मानसी. मी कसा आहे? अंतकाली मी परदेशी. माणसं सांगा, माणसं, महिला नको. आपण देशी आहे का परदेशी? माणसं, आपण देशी का परदेशी? गावातल्या गावात ऍडजस्ट होत असेल तर देशी, आणि हायवे सोडून 500 मीटर आत जावं लागत असेल तर जाना नाही. है की नाही? अभंग पाठ आहे सगळ्यांना. परदेशी नाही कोणी अंध पांगुड झालो, असं म्हणायचं होतं मला. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही 99 मध्ये गेले वाटतं. नाही नाही नाही. जब हम
जब हम पैदा हुए जगह से हम रोये, असं म्हणायचं होतं. तुमच्या गाथ्यात वेगळं अभंग आहे का हो? प्रिंटिंग वेगळी केली वाटतं तुम्ही. ऐका, कोणी नाही, मला गाव नाही हो, गाव नाही. काशीमध्ये चर्चा झाली, काशीमध्ये, की गोकुळामध्ये नंद नावाचा गवडी आहे आणि त्या गवड्याच्या पोटी देव जन्माला आलाय असा लोकांमध्ये अपप्रचार चालू आहे. सगळ्या विद्वानांनी सांगितलं की तुम्ही जाण तपास करून या. एक विद्वान काशीहून गोकुळात आले, नंदबाबाने स्वागत केलं. ते म्हटले मला तुमचं स्वागत वगैरे काही नको, तुमच्या पोटी देव जन्माला आलाय असा तुम्ही खोटा अपप्रचार करताय. तुमच्यासारख्या गवड्याच्या पोटी, गाई चारणाऱ्याच्या पोटी जर देव जन्माला येईल तर मग आमच्यासारख्या महाराज लोकांच्या बायका का वांज होत्या का? आमच्या पोटी जन्माला येतो, तुमच्या पोटी जन्माला येतो. असे चमत्कार आपण रोज पाहतो. दारू पिणाऱ्यांचे पोरं भजनी झाले, दारू पिणाऱ्यांचे पोरं भजनी आहेत आणि भजन्यांचे पोरं केवढा मोठा चमत्कार आहे. दारू पिणाऱ्याचे पोरं कीर्तनकार झाले, दारू पिणाऱ्यांचे पोरं कीर्तनकार झाले आणि कीर्तनकारांचे पोरं रिकाम्या जागा घरी भरा. तुमच्या पोटी देव जन्माला आला, तुम्ही अपप्रचार करताय. नंदबाबा म्हटले आम्ही काहीच अपप्रचार करत नाही, त्याच्या लीला पाहून लोक म्हणतायत की तो देवाचा अवतार आहे. तुम्ही आलेलेच आहात ना परीक्षा घ्यायला, रात्रभर मुक्कामी थांबणारच आहेत ना, संध्याकाळी तुमचंच प्रवचन ठेवू. आता माझाही दुग्धदोहनाचा कार्यक्रम झालाय. नंदबाबा दुग्धदोहनाला गेले, यशोदा मैया स्वयंपाक करायला गेली. यशोदा स्वयंपाक करताय, नंदबाबा दारुश नताने दुग्धदोहनाला गोठ्यात गेले. तो विद्वान एकटा मंचकावर बसलाय आणि छोट्याशा कृष्णाने विचार केला, आई स्वयंपाक करते, वडील गोठ्यात गेले, गिराईक लांबून आलंय, एकटं बसलंय, गर्दी होण्याच्या आत उरकून घेऊ. आयुष्यात सगळ्यांवर भरोसा ठेवायचा, लहान पोरांवर कधी भरोसा ठेवायचा नाही, कधीच नाही. सगळ्यांवर भरोसा ठेवायचा, लहान पोरांवर कधीच भरोसा ठेवायचा नाही. ते केव्हा, कधी, कुठे, काय बोलतील भरोसा नाही. आम्ही एका जणाच्या घरी गेलो, आम्ही सोफ्यावर बसलो, त्याचे वडील पाणी घ्यायला घरात गेले. तो पोरगा माझ्या जोडाला, मला म्हटलं तुम्ही कधी जाणार आहे? अरे अजून येणारच आहे, तेवढ्यात जाणार आहे. पण लहान पोरांना पर्याय नाही. वायरमॅन इलेक्ट्रिकचं बिल मागायला आले आणि आल्यानंतर त्या पोराला सांगितलं, ए बाळा तुझे वडील आहे का घरात? पोरगा घरात गेला, वडिलांना सांगितलं वायरमॅन बिल घ्यायला आले. वडिलांनी सांगितलं त्यांना सांग माझे पप्पा घरात नाही. पोरगा बाहेर आला, वायरमॅनला म्हटला माझे पप्पा म्हणतायत की पप्पा घरात नाही. लहान पोर आहे, त्याला का पर्याय? एक लहान छोटासा पोरगा वडिलांना म्हटलं मला तुमच्यासोबत लग्नाला यायचंय. नाही रे, हो यायचंय, चल. लग्नाला गेले, लग्न लागलं. नवरदेवला भेटण्याकरता ते वडील त्या पोराचं बोट पकडून स्टेजवर आले. पोराने वडिलांना विचारलं, पप्पा काय? हे कोण आहेत? अरे नवरदेव आहेत, माझे मित्र आहे, त्यांचं लग्न आहे ना आज, म्हणून आपण त्यांना भेटायला. हे तुमचे मित्र आहे? हो. आधी तर कधीच पाहिलं नाही. ते नेहमी पाहिलंय तू त्याला, पण ते असते नवरदेव असल्यामुळे तुला लक्षात नाही येते. माझे मित्र आहेत, ते आपल्या घरी नेहमी येतात. परवा नाही आले होते का आपल्या घरी? परवा आपल्या घरी आले, माझ्यासोबत जेवण केलं, ते हेच आहे. पोरगा म्हटला परवा तुमच्यासोबत जेवण केलं ते हेच आहे का? हे जेवण करून गेल्यानंतर तुम्ही बोलले होते की अमूर्ख दररोज जेवणाच्याच टायमाला आमच्या घरी येतो, तो हाच आहे का? सगळ्यांना भरोसा ठेवतो तो, लहान पोरांवर भरोसा ठेवता येत नाही. देव लहान आहे पण लहानातला जाणता आहे. जाणत का म्हणे सर्व कडा द्याच्या अंगी आणि भोडेपणा लागे भीक मागे. देवाने त्या विद्वानाला विचारला, का रे कोण आहे तू? तो विद्वान म्हटला मी काशीचा आहे. देव म्हटला काशी तुझं गाव आहे, तू कोण आहे? काहीच मी नव्हे कोणी गावीचा. तू कोण आहे? तो म्हटला मी ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर तुझं नाव आहे, तू कोण आहे? मी कीर्तनकार आहे. कीर्तनकार तुझी पदवी आहे, तू कोण आहे? त्याने हात हातात घेतला, हा मी. देव म्हटला तुझा हात आहे, तू कोण आहे? त्यानं डोक्यावर हात ठेवला, हा मी. देव म्हणे तुझं डोकं आहे, तू कोण आहे? मग त्या विद्वानाच्या ध्यानात आलं की पोरगं हुशार आहे. त्या विद्वानाने हात जोडले, बाळा तू कोण आहे? मग आपला देव त्याला म्हटला तुला तू कोण आहे हे माहिती नाही आणि मी कोण आहे याचा तपास करायला इथे येण्यापेक्षा आधी तू कोण आहे याचा तपास करू दे, म्हणजे तुला कळेल नेमका तू कोण आहे. ज्याला मी कोण आहे हे कळत नाही, ज्याला माझं अस्तित्व समजत नाही, त्याने दुसऱ्याचं काय पाहावं. आज तुम्हाला किंवा मला जर विचारलं कोण आहे ज्ञानेश्वर महाराज जरकेकर, कोण आहे मी? कोण आहे मी? शून्य आहे मी. फार मोठी किंमत नाही तुमची किंवा माझी, अजिबात नाही. तुमच्या माहिती करता सांगतो, मी जेव्हा जिवंत होतो
घाबरू नका, आज अमावस्या नाही. मी जिवंत होतो. 7 ते 9 कीर्तन असलं, 8 वाजता कीर्तनाला गेलो तरी लोकांनी चातकासारखी वाट पाहिली. कीर्तनाला 1-1 तास उशिरा गेलो तरी लोकांनी चातकासारखी वाट पाहिली आणि कीर्तन ऐकलं. आज मी मरून गेलोय. 4 वाजता माझी अंत्ययात्रा आहे आणि फक्त 4:30 वाजले. तुम्ही मेल्यानंतर अंत्ययात्रेला अर्धा तास उशीर झाला तर तुमच्या अंत्ययात्राला आलेले लोक तक्रार करायला लागतात अजून किती वेळ बाकी आहे. जिवंत आहे तोपर्यंत जळकेकर महाराज आहे, जिवंत आहे तोपर्यंत माऊली आहे, जिवंत आहे तोपर्यंत ज्ञानेश्वर आहे. फक्त माझ्यातून स्वरूप बाहेर निघालं, लोक मला बॉडी बाहेरानं म्हणायला लागले. माझा 38 वर्षाचा 39 वर्षाचा परिचय एका मिनिटात लोक विसरले. काय म्हणायला लागले? बॉडी आणा. बॉडी आली का? बॉडी उचला. म्हटलं का ज्ञानेश्वर उचला? म्हटलं कोणी मरणाऱ्याचं नाव घेऊन म्हटलं का त्याला उचला? नाही दादा, कोणाला कोणाशी काही घेणदेण नाही. तुमच्या माहितीकरता सांगतो, आपला प्रेत जेव्हा उचललं तेव्हा माझी पत्नी, माझी बहीण, माझी आई, माझी मुलं जीवाच्या आकांताने रडतील. काही लोक प्रेत उचलायला लागले की त्या तिरडीला खाली ओढतात. प्रेत उचलायला लागलं की कुटुंबातले लोक प्रेताला खाली ओढतात. ते प्रेत बळजबरीने स्मशानात नेल्या जातं, त्याला अग्निडाग दिला जातो. त्या प्रेताला पेटून 1 तास झालाय, अजून माझी पूर्ण राखही झाली नाही. अजून स्मशानात प्रेत पेटतंय, अजून माझ्या प्रेताची पूर्ण राखही झालेली नाही. पण आत्ताच्या 1 तासापूर्वी जे प्रेत खाली ओढत होते ते सगळे आता लाईनीत बसून जेवण करत होते. काय तुमचा परिचय? कोणी सांगितलं तुमचा परिचय काय? आत्ताच्या 1 तासापूर्वी ते रडत होते, आता लाईनीत बसून जेवण करत होते. एका चांगल्या व्यक्तीची चांगली भूमिका आहे. तो मरताना त्याच्या बायकोला सांगतो, मी जेव्हा मरून जाईल तेव्हा कृपा करून तू माझ्या प्रेताजवळ रडू नको. मी जेव्हा मरून जाईल तेव्हा कृपा करून तू माझ्या प्रेताजवळ रडू नको. आयुष्यभर संसारात तू मला रडवतच होते, आता लोकांसमोर रडून किती प्रेम होतं हे खोटं नाटक जाऊ नको. तो त्याच्या बायकोला सांगतो, मी जेव्हा मरून जाईल तेव्हा कृपा करून तू माझ्या प्रेताच्या पाया पडायला येऊ नको. मी जेव्हा मरून जाईल तेव्हा कृपा करून तू माझ्या प्रेतासमोर हात जोडायला येऊ नको. संसाराची तडजोड करत असताना प्रत्येक वेळी मीच घरात तुला हात जोडत होतो, आता लोकांसमोर हात जोडून किती नम्र होती हे समाजाला भासवू नको. तो त्याच्या मुलांना आणि भाऊबंधांना सांगतो, मी जेव्हा मरून जाईल तेव्हा कृपा करून माझ्या प्रेताचं ओझं स्मशानात नेऊ नका. मी जेव्हा मरून जाईल तेव्हा कृपा करून माझ्या प्रेताचं ओझं स्मशानात नेऊ नका. वयाच्या 80 वर्षापर्यंत सगळ्या घराचं ओझं मी एकटा वाहत होतो, आता माझं 50 किलोचं ओझं स्मशानात नेऊन माझ्यावर उपकाराची भाषा करू नका. काय जीवन आहे, काय जीवन आहे. तो त्याच्या गावातल्या लोकांना सांगतो, जवळच्या लोकांना सांगतो, मी जेव्हा मरून जाईल तेव्हा कृपा करून माझ्या प्रेतावर सुगंधित फुलांचे हार आणू नका. मी जेव्हा मरून जाईल तेव्हा कृपा करून माझ्या प्रेतावर सुगंधित फुलांचे हार आणू नका. जिवंतपणी माझ्या अपप्रचाराचा दुर्गंध तुम्हीच पसरवला होता, आता सुगंधित फुलं अर्पण करून किती जवळचा होता हे नाटक लोकांना देऊ नका. हा क्रम आहे जीवनाचा, हा क्रम आहे. अरे 15 दिवस बाजेवर पडलो, मरता मरता खाटून उदायला आधार मागितला. घरात कोणी प्रेताला, त्या मरणाऱ्याला कोणी आधार दिला नाही. मरून गेल्यानंतर ते भाऊबंद चर्चा करतात, त्याला खांदा देऊन आधार कोण देणार आहे? काय जीवन आहे. सकाळी 9-9:30 वाजता भूक लागायची, 2 चपात्या आणि थोडीशी भाजी. सुनबाई, मुलगा, जावाई, मुलगी, पत्नी, पती कोणीतरी जवळ या आणि 2 चपात्या मला वेळेवर जेवण द्या. अरे 9 वाजता भूक लागत होते, जेवणाची अपेक्षा केली, कधीच कोणी मला टायमावर जेवण दिलं नाही. आज मरून गेलोय तर कावड्याला सुद्धा पक्वान्नाचा नैवेद्य आहे. मग मला प्रश्न पडला, मी शेवटी जगलो कशा करताय? काय जीवन. मरणाच्या द्वारात आलो तेव्हा अपेक्षा होती की कोणीतरी माझ्या जवळ या, बोला ना माझ्याशी. अरे मी 2, 4, 8, 10 दिवस, 15 दिवस, महिन्याचा संगाती आहे. आता मी तुम्हाला उभ्या आयुष्यात डोळ्याने दिसणार नाही. या ना माझ्याजवळ, बोला ना माझ्याशी, करा ना माझ्यासोबत गप्पा. मरताना माझ्याजवळ कोणीच आलं नाही. मी सगळ्यांशी बोलायचा प्रयत्न करत होतो पण माझ्याशी कोणीच बोललं नाही. आज मरून गेलो तर सगळे माझ्या आजूबाजूला रडताय, फक्त मी 1 वाक्य त्यांच्याशी बोललो पाहिजे याच्यासाठी. काय नैतिक पराजय आपला, काय अपमान आहे आपला की जिवंतपणे आपण अपेक्षा करतो की आता मरायला आलोय, कोणीतरी जवळ या माझ्याशी बोला. कोणीच बोलायला येत नाही आणि मेल्यानंतर सगळे रडतात, आपण 1 शब्द बोललो पाहिजे याच्यासाठी. काय नैतिकतेचा पराजय करून ठेवलाय तुमच्या माझ्या जीवनाचा. आयुष्य जगण्याची भूमिका आपल्याला कळत नाही. कोण आहे मी आणि काय आहे माझ्यामध्ये, एवढं जर कळत नसेल तर मला असं वाटतं जीवनाचा पराजय. आणि त्यामध्ये अजून सांगू का, किमान माणसं तरी जीवन जगतात, महिला तर अजिबात जगत नाही. माझा आरोप आहे महिलांवर. माणसं जितक्या म्हणजे जगतात तसं महिला जगत नाही. माणसाचा एक स्वभाव आहे, तापट आहे, भांडखोर आहे, शिव्या देतो, दारू पितो, किती चुकीचा वागतो, पण 50 नंतर रेंजमध्ये येतो. माणसाचा एक स्वभाव आहे बरं.
सुनबाई घरात नांदायला आली की चांगल्या चांगल्याच्या वागण्यात बदल होतो. सुनबाई नांदायला की सगळ्या 90% माणसं जीवन बदलवून घेतात की आता जगणं बदलवलं पाहिजे. सुनबाई घरात आली, लग्नाला महिना झाला, सुनबाईने चपाती वाढली, भाजी वाढली, सासऱ्याला जेवण वाढलं, जेवायला बसला, चपाती जळलेली होती, भाजी तिखट होती, वरण खारट होतं, तरी त्याने खाऊन घेतलं. 15 मिनिटांनी तुम्ही जेवायला बसल्या, तुम्ही लगेच हरिपाठ चालू केला. नवऱ्याकडे गेले, का काय ग झालं जेवण? झालं. कस काय स्वयंपाक? तो म्हटला चांगला. खोटं बोलू नका, भाजी तिखट होती, वरण खारट होतं. नवऱ्याने बायकोला एकच सांगितलं, ऐका सगळ्या महिला, नवऱ्याने बायकोला एकच सांगितलं, आपल्याला 3 मुली होत्या, आपल्या 3ही मुली सासरी नांदायला गेल्या, आता तिच्या रूपात घरात 4थी तयार करतोय म्हणून तिच्या अपराध पोटात घालतोय. सरळ आणि साधं गणित आहे. बायकोचा नवरा बनणं खूप सोपं आहे. लग्न झालं की माणूस नवरा होतो. बायकोचा नवरा बनणं खूप सोपं आहे, सुनबाईचा बाप बनणं कठीण आहे. माझं ऐकता, जो सुनबाईचा बाप झाला त्याचं म्हातारपण आनंदात गेलं. पण मग ऐकून गेली ती बायको कशी. आता दिसतंय तुम्हाला, मी नांदायला आली होती तेव्हा तुम्ही पण, तुमची मम्मी पण, ज्यांचं वय हे 50 वर्षाच्या नवरा बायको एकमेकावर प्रेम करतात, ते प्रेमच नाही, इट इज अ फिजिकली अट्रॅक्शन. ते शारीरिक आकर्षण आहे, ते प्रेम नाही. संसाराची खरी सुरुवात आफ्टर 50, 50 वर्षानंतर खऱ्या संसाराची सुरुवात आहे. तुम्ही ज्यांचं वय 50च्या पुढे असेल ना, त्यांनी मला तुमचा पोरगा, तुमचा भाऊ, तुमचा मित्र म्हणून ऐका. तुमच्या आयुष्याची किंमत 0 आहे. ज्या माणसांचं वय 50च्या पुढे असेल ना, तुमच्या आयुष्याची किंमत 0 आहे, 0. काहीच महत्त्व नाही तुम्हाला. तुमच्या आयुष्यात तुमची पत्नी म्हणून तुम्ही आहात. नाशिक जाताना शर्ट घातला, डाग पडलेलं शर्ट होतं, त्या मिनिटाला नवऱ्याला शर्ट काढायला लावते, नवीन शर्ट काढून देताना ती आयुष्याची फक्त जोडीदारी नसते. एखादा आजार असेल तर जेवणाच्या आधी, जेवणाच्या नंतर कोणत्या गोळ्या घेतल्या पाहिजे हे सक्तीने आदेश देणारी फक्त पत्नी असते. सुनबाईने बटाट्याची भाजी केली, पण माझ्या नवऱ्याला बटाट्याची भाजी आवडत नाही म्हणून वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा किचनमध्ये जाऊन नवऱ्याकरता दुसरी भाजी करायची जिच्यात हिंमत असते, ती फक्त आपल्या आयुष्याची जोडीदारी नसते. फक्त आयुष्याची जोडीदारी नाही. तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही खूप काही कमवलं असेल, किंमत 0 आहे, किंमत 0. तुमची पत्नी जिवंत आहे ना, तुमची पत्नी जिवंत आहे ना, वयाच्या 70व्या वर्षी किचनमध्ये जा आणि बायकोच्या मांडीला मांडी लावून जेवण करा, तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही. तुमची पत्नी जिवंत आहे, वयाच्या 70व्या वर्षी किचनमध्ये जाऊन तुम्ही बायकोच्या मांडीला मांडी लावून जेवण करणार. चुकून तुमची बायको जर तुमच्या आधी मेली तर तुम्ही मरून जाणार, पण 1 कप चहा घेण्याकरता सुद्धा तुम्ही किचनमध्ये जाऊ शकत नाही, कारण तुमच्या आयुष्याची जोडीदारी संपली. ज्या दिवशी पत्नी संपली ना, तुमचं जीवन संपलं. 4 दिवस जर बायको गावाला गेली ना, तर कळतं आपल्याला 11 वाजता जेवण लागताना ते जेवण हॉलमध्ये येतं, आपण किचनमध्ये जाऊ नाही शकत. 3 वाजता चहा प्यायचा असेल तो 4 वाजता आला तरी प्यावा लागतो. ही आयुष्याची जोडीदारी असते. मी आता क्रॉस एक्झामिनेशन सिस्टीम आता स्ट्रेट झालं, आता याच्या विरोधात बोलतो. तुमची किंमत महिलांची, खरं म्हणजे तुमची किंमत 0च आहे. तुमच्या कपाटात 10-10 हजाराच्या 50-60 साड्या आहेत. तुमच्या कपाटात 10-10 हजाराच्या 50-60 साड्या आहेत. तुमच्या कपाटामध्ये 10-20 लाखाचे दागिने, तुमच्या 10-20 लाखाच्या दागिन्याची 10-20 हजाराच्या 50 साड्यांची किंमत 0 आहे. त्याची किंमत फक्त तुमच्या कपाडावरच्या 1 रुपयाच्या टिकलीमुळे जिवंत आहे. ज्या दिवशी तुमच्या कपाडावरची टिकली पुसल्या जाईल ना, तर त्या दिवशी तुम्ही एकच सांगणार, ज्याने घेऊन दिल्या होत्या आणि ज्याच्यासाठी सजायचं होतं तो आयुष्याचा जोडीदारच राहिला नाही, तर शेवटी जीवन जगायचं कोणासाठी. किती सोपं जीवन आहे, पण आम्हाला कळत नाही आम्ही कोण आहोत, आमची भूमिका काय, ती जर आम्हाला कळत नसेल तर आमच्या जीवनाचा तो पराजय. आम्ही याच्यातले कोणीच नाही, हे सगळं जाणार आहे. हे कोणासाठीच कोणी नाही, काहीच मी नाही, माझंही कोणी नाही, कोणाचा मी खरे नव्हे काही नाही. माझं कोणी आपुले दुसरे, माझं कोणी नाही, मी कोणाचा नाही. तू घबराय म्हटलं, एकट ठाईचा ठाई एक, मी एकटाच होतो, एकटाच आहे आणि एकटाच राहील. आणि एकटा जो असतो त्याला आत्मा म्हणतात. तो आत्मा आपल्या स्वरूपामध्ये तुझ्या आहे, तुझं फास तरी तू जागा अविट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. इथं एकट ठाईचा ठाई, इथं येतो, त्याला ओळखा, त्याला ओळखा. तो ओळखता येत नाही बरं. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चोरा. खरा हिरा ऐरणीवर ठेवला की तो एक तर ऐरणीत जातो, नाही तर लोखंडाच्या घनात जातो, पण त्या हिऱ्याला काहीच होत नाही. खरा आणि खोटा
करणीचा होय चुरा. खरा हिरा, खरा हिरा, निष्काम कर्मयोगी शिवराम बाबांसारखा खरा हिरा 80व्या वर्षी सुद्धा लोकांना हवा हवासा वाटतो. हा खरा हिरा आहे. आणि हे आमच्यासारखे युट्यूबवर मजा मारणारे रीलवाले करणीचा होय चुरा हे 2-4 वर्षामध्ये जातात. माझं आहे ना शत्रुघ्न महाराज, माझा दावा आहे बरं. माझं कीर्तन जर चांगलं आहे, माझी बुद्धिमत्ता जर चांगली, तर मी पैसे पण चांगले घेईन 100%. अध्यात्म समाजाला देत असताना मी पैसे घेणं यात गैर नाही. माझ्यातली बुद्धिमत्ता, माझ्यातलं ज्ञान जे समाजाने ऐकलेलं नाही, ते ज्ञान समाजाला देताना मी पैसे घेतो, यात काहीच वाईट नाही. पण अध्यात्माच्या नावाखाली मी मायबापाचे गाणे गावठी वाङ्मय देऊन लोकांची फसवणूक करतो, याच्यासारखं दुर्दैव कोणतं नाही. तुम्ही अध्यात्माच्या नावाखाली अध्यात्म द्या, लोक मान्य करतील. पण अध्यात्माच्या नावाखाली तुम्ही चुकीचं जर द्यायला लागले तर इथं भागून जाईल. काय जाब देशी यमदूताच येते. जे कीर्तनात अभंग म्हणतात ते देवदूताकडे जातात. हे कीर्तनात असं रिकामा म्हणतात पण गिरायक आहे का ते, असं त्यांना गळ्यात माळा असले म्हणून काय झालं, ते यमदूताचेच गिरायक आहेत. ऐका, या भूमिकेतून आपला प्रवास कोट्यावधी रुपयाचा हिरा त्या ऐरणीमध्ये अडकला. आता त्या हिऱ्याला कोण काढील? हिरोईन. हिरकणी का? बर मला वाटलं हिरोईन. हिऱ्यामध्ये स्त्रीलिंगी हिरा असतो, स्त्रीलिंगी हिरा, तिचं नाव आहे हिराकणी. हिरा हिरकणी काढी ऐरणी आतोनी, ऐरणी आतोनी हिरकणी हिरा बाहेर काढी. तो व्यापारी ते हिरकणी घेतो, त्या अडकलेल्या हिऱ्याच्या समोर पकडतो आणि असे समोर पकडले की ते हिरकणी त्या हिऱ्याला मेसेज टाकते, कमॉन स्वीट हार्ट कमॉन. कोट्यावधी रुपयाचा हिरा 2-4 हजाराच्या ऐरणीत जर अडकला तर त्याला हिरकणी शिवाय बाहेर निघता येत नाही. मुंबई सारख्या, इंदूर सारख्या, सुरत सारख्या बाजारात गेले तर हिऱ्याचे व्यापारी प्रचंड आहे. जुन्या काळात एका व्यापाऱ्याने हिरा घेतला, चोराने त्याच्यावर ध्यान ठेवलं की यांनी हिरा घेतलाय. चोर त्याच्यासोबत प्रवास करायला लागला. त्याने व्यापाऱ्याला विचारलं, तुम्हाला कोणत्या गावात जायचं आहे? व्यापारी म्हटलं, मला अमुक अमुक जायचं आहे. चोर म्हटलं, मलाही त्याच गावात जायचं आहे. चोर शक्यतो व्यापाऱ्याच्याच गावात जातात. संध्याकाळ झाली, दोन्ही झाडाखाली बसले. व्यापाऱ्याने चोराला सांगितलं, तुम्ही हस्तपदमुख प्रक्षालन करून या, म्हणजे हातपाय धुवून या. चोर हातपाय धुवायला गेला. व्यापाऱ्याने आपला हिरा काढला, जिथं लपवायचा तिथं लपवला. नंतर चोर आला. चोराने व्यापाऱ्याला सांगितलं, आता तुम्ही हातपाय धुवायला जा. तो व्यापारी हातपाय धुवायला गेला. आता चोर कशा करता आला होता? कीर्तन ऐकायला नाही हो, चप्पल घ्यायला. बर, याने हिरा शोधायचा प्रयत्न केला, हिरा सापडला नाही. पहिला दिवस, दुसरा दिवस, 10वा दिवस, 15 दिवस होऊन गेले, सापडलाच नाही. शेवटी व्यापाऱ्याचं गाव आलं, कमानीत प्रवेश झाला आणि मग चोराने हाडूच व्यापाऱ्याला सांगितलं, तुम्हाला खरं सांगू का? म्हणे बोल, मी चोर आहे. व्यापारी म्हणे, मला पहिल्या दिवशी माहिती आहे. व्यापारी हुशार असतात, म्हणजे हुशार असतात म्हणूनच व्यापारी असतात. तू चोर आहे मला पहिल्या दिवशी माहिती आहे. तो चोर म्हटला, मी तुमची सगळी बॅग पाहिली, मला एकही दिवस हिरा सापडला नाही. आता मला तुमचा हिरा नकोय, फक्त लपवत कुठे होते तेवढं सांगा, म्हणजे नवीन गिऱ्हाईकाला अडचण येणार नाही. मला इन्फॉर्मेशन नॉलेज, माहितीचं ज्ञान. व्यापाऱ्याने म्हटलं, तसं काहीच नाही, तसं काहीच नाही. तू हातपाय धुवायला नदीच्या काठावर गेला की मी माझ्या बॅगमधून हिरा काढायचो आणि तुझ्या बॅगमध्ये ठेवायचो. म्हणजे तो चोर दररोज दुसऱ्याची बॅग पाहत होता, स्वतःची बॅग पाहत नव्हता. एक दिवस जर स्वतःच्या बॅगचा एक कप्पा उघडला असता तर त्याला कोट्यावधी रुपयाचा हिरा समजला असता, त्याला भेटला असता. या जीव नावाच्या चोराने नेहमी दुसऱ्याच्या काड्या कोरण्यात आयुष्य कोरलं. याने एक दिवस या शरीराच्या बॅगमध्ये हृदयाचा कप्पा उघडला असता तर श्रीगुरूच्या ज्ञानाच्या जोराला आत्मा नावाचा हिरा कदाचित प्राप्त झाला असता. आमचाच आहे तो, पण आम्हाला कळालं. एकट ठाईचा ठाई एक, नाही जात कोठे येत फिरून या. अबघेचे वाया विन बोल, नाही माझं कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी खरे नव्हे काही. नाही आम्हा जावे मारावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे. नाही जात कोठे येत फिरून या, अवघेचे वाया विन बोल. तो कामने नाम रूप नाही आमा, तो कामने नाम रूप नाही आमा. तो कामने नाम रूप नाही आमा, तो कामने नाम रूप नाही आमा.
रूप नाही आम्हा तुका म्हणे नाम 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 रूप नाही आम्हा नाही आम्हा वेगळा या कर्मात अकर्मासे वेगळा या कर्मात अकर्मासे वेगळा कर्माचे वेगळा कर्मा कर्माचे वेगळा या कर्मा कर्मासे वेगळा या कर्मा अकर्मासे वेगळा कर्माचे वेगळा कर्मा कर्मा नाही जात कोठे येत फिरून नाही जात कोठे येत फिरून नाही जात कोठे फिरोनिया नाही जात कोठे वेळ आपल्या सगळ्यांचा संपला. मी एक चरण सोडले, 4 चरण सोडले. आपल्या सगळ्यांना सर्व काळ सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. जाताना एक सांगतो, धर्माचा पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. ज्या आईवडिलांच्या पुण्याने कोट्यावधीची इष्ट कवली अखंड आई वडिलांची सेवा करा. देव देश धर्म नीतिमत्ता टिकली पाहिजे याच्याकरता प्रयत्न करा. जर हा देश टिकला तर तुम्ही टिकाल, जरा देश नाही टिकला तर तुम्ही टिकू शकत नाही. या देशाची धोरणं तुम्हाला टिकवता आली पाहिजे, या देशाची अस्मिता तुम्हाला टिकवली आली पाहिजे. मला चांगलं आठवतं 2014 साली आमिर खान, सलमान खान, सलमान खुर्शीद, नसरुद्दीन शाह यांचं असं म्हणणं होतं की भारत आता राहण्याच्या लायकीचा देश राहिला आणि आम्हाला देश सोडून जायचं आहे. 2014 साली भारत आता हिंसक वाटायला लागला होता. आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान यांना भारत सोडावा वाटत होता, भारत राहण्याच्या लायकीचा वाटत नव्हता. आत्ता जगामध्ये इस्लामिक 50 देश आहे, पण शेख हसीनाला बांगलादेशमधून बाहेर निघताना फक्त भारतच सुरक्षित वाटला. हे या देशाची ताकद आहे. हे मान्य करावं लागेल ना. या देशाचं जे म्हणजे इथं डिफेन्स आहे, अटॅक नाही, हे फक्त इथंच घडू शकते, बाकीच्या ठिकाणी घडू शकत नाही. ही भूमिका आपण प्रत्येकाने लक्षात घ्या. हा देश टिकवण्याकरता आपण प्रत्येकाने प्रयत्न करा. या देशाच्या अस्मिता टिकवण्याकरता प्रयत्न करा. एक प्रमाण आहे, सगळ्या वारकऱ्यांना पाठ आहे. हनुमंत महाबळी रावणाचे दाढी झाली. रामायण सागरचं रामायण कोणी कोणी पाहिलंय? सगळ्यांनी पाहिलंय. त्या रामायण सागरच्या रामायणामधला रावण कोणी कोणी पाहिलाय? सगळ्यांनी पाहिलाय. खरं सांगा, रामायणात रावणाला दाढी आहे का? आहे? चित्रात नाही, फोटोत नाही, सोडून द्या. वाङ्मयामध्ये कोणी वाचलं का रावणाला दाढी म्हणून? अशी वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण, भावार्थ रामायण नाही ना. तुकाराम महाराजांनी काय लिहिलं असेल? काय लिहिलं तुकारामांनी? रावणाची दाढी जाडी. वारकरी संप्रदायाने, वारकरी संप्रदायाचा वाङ्मय जसं सिद्धांत प्रधान आहे तसं संगती प्रधान आहे. समजायला वेळ लागतो, समजायला वेळ लागतो. रावण जेव्हा सीतेचं अपहरण करतो आणि सीता सुरक्षित ठेवायची असेल
तर धर्मनिष्ठ भक्त आणि भक्तिनिष्ठ हनुमंताला त्या रावणाची लंका जाळावी लागणार आहे. हे अभंग तुकोबारांनी 17व्या शतकात लिहिलं आहे. तेव्हा मोगल ज्यावेळेस इथल्या अनेक सीतांची अब्रू लुटायचा प्रयत्न करत होते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा हनुमंत तुमच्यामध्ये जन्माला आलाय. त्या हनुमंताला मदत करा, म्हणजे त्या इतर रावणाची दाढी जाडा, तर तुमच्या मुली सुरक्षित राहतील. काय संत वाङ्मयाची ताकद आहे, काय वाङ्मयाचं वैभव आहे, हे जर लक्षात आलं ना, मग कळतं की अस्मिता काय असू शकते तुमच्या माझ्या जीवनाची. कधीतरी लक्षात घ्या, या भूमिका तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचण्या आत्ता मला वाटतं गरजेच्या आहेत. हात दुखला ना, हाताचा आराम करता येतो. खरं म्हणजे माझा तर प्रचंड दुखतोच आहे. मी 18 वर्ष स्वतः गाडी चालवली, 17 वर्ष मला काहीच झालं नाही. 1च वर्ष ड्रायव्हर लावला, त्याने मला जवळपास यमापर्यंत पोहोचून दिला होता. टच केलंच होतं मी यमाला, पण तिथं गेल्यावर यमाने मला सांगितलं नो वॅकन्सी. मला तिथं गेल्यावर यमाने सांगितलं तुझ्याकरता जागा नाही. म्हटलं जाऊ, म्हणे जा. जातो, परत कधी येऊ. आता ते परिचय वाढलाच माझा बोलका असल्यामुळे यमाशी, म्हणून माझ्याशी नीट बोलायचं. माझा यमाशी संबंध आहे. यम म्हटलं तू परत ये. म्हटलं कधी येऊ. म्हणे लोकगीतं, भावगीतं, देशभक्ती गीतं, मायबापाचे गीतं जेवढे म्हणतायत एवढे सगळे घेऊन ये, तेव्हा तुला जागा देईल. म्हटलं येतो घेऊन. ते काय 5-50 जण आहे, ते काही जास्त नाही. यम म्हणे तसं नाही, त्यांना नंतर आण. म्हणे मग त्यांचे कीर्तन कोणी घेतात त्यांना आधी आण. म्हटलं ती यादी मोठी आहे. मग आता ऐका, भूमिका लक्षात घ्या, अस्मिता लक्षात घ्या. हात दुखला हाताचा आराम करतो, पाय दुखला पायाचा आराम करतो, डोकं दुखलं डोकाचा आराम करता येतो, हृदय दुखलं आराम करता येईल. जर हृदयाने आराम केला तर शरीराची राख होते. ह्या तळपाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत कोणालाही आराम करू द्या, हृदयाने आराम करू नये. हृदयाने आराम केला की शरीराची राख होते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, कोलकात्यापासून तर कच्छपर्यंत सगळ्या लोकांना आराम करू द्या, पण या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाने आराम करायचा नाही, कारण हा वारकरी या शरीराचा आत्मा आहे, हृदय आहे. आपण हृदय बंद पडलं ना तर शरीराची राख होते. जर वारकरी संप्रदायाचे विचार बंद पडले ना, त्या देशाची राख व्हायला वेळ लागणार नाही. हृदय ब्लड सर्क्युलेशन करतं ॲनाटॉमीलॉजीमध्ये. हृदय ब्लड सर्क्युलेशन करतं, रक्ताभिसरण करतं. हृदय जसं संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त पुरवतं, तसा माझा वारकरी संप्रदाय संपूर्ण समाजाला शुद्ध विचाराचे कथाकार कीर्तनकार पुरवतो. शुद्ध विचाराची भूमिका पोहोचवण्याचं काम आपण करतो. ती भूमिका आपल्या प्रत्येकाच्या मनात असणं गरजेचं आहे. एकच सांगेल, 11 वाक्य एका मिनिटात सांगतो. 1, प्रेताला शृंगार करायचा नाही. प्रेताला किती शृंगार केला तर शेवटी स्मशानात त्याची राख होते. काय सेवा करायची जिवंतपणे. 2, ह्या गावात किती चांगले वागले तरी 40% लोक तुमच्या विरोध करतील. त्या 40% लोकांच्या शिव्या सहन होत असतील तर सामाजिक क्षेत्रात पाय ठेवा, नाही तर पाय ठेवायचा नाही. आपल्या घरात 10 माणसं असतात, आपण सगळ्यांना आवडतो का? मग घरात आवडत नाही, मग गावाकडून काय अपेक्षा करायची? आता तुम्ही इथं समजा 1000-2000 लोक बसले, सगळ्यांना कीर्तन आवडलंय का? नाही, बरोबर आहे ना? एक्सपिरियन्स नॉलेज अनुभवातून होऊ द्या, काय हरकत नाही. मग लक्षात घ्या, नाही होत ना, नाही होत. काही ना कीर्तन आवडलं पण लांबलेलं आवडत नाही, त्याचा आमचा दोष नाही. तुम्ही हुशार आहे तर आम्ही तुमच्यापेक्षा हुशार आहे, आम्ही हुशार चालू करतो. लक्षात घ्या, ही भूमिका आहे. दुसरे 3 वाक्य का कम खाना गम खाना नम जाना. कमी जेवण करा, हे शरीर धोका देणार नाही. नम्रता ठेवा, हा मंदिरातला देव साक्षात्कार दिल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं आजाड वृक्षाचं वैभव आळंदी नंतर दुसरीकडे कुठं पाहायला भेटत नाही, असं अलंकापूर आपल्या प्रत्येकाचं गाव खऱ्या अर्थाने बाबांवर उभं राहिलेलं आहे. कम खाना गम खाना नम जाना. कमी जेवण करा, शरीर धोका देणार नाही. नम्रता ठेवा, आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. बोलू नका. बोलणारे माणसं कधी यशस्वी होत नाही बरं. बोलू नका, फक्त वाट पाहून लोकांचे कामं करा. एक दिवस लोक तुम्हाला चांगल्या ठिकाणी संधी दिल्याशिवाय राहणार नाही. माझं कायम सांगणं आहे, भांडून नाही, मांडून. गुद्दा नाही, मुद्दा. वाद नाही, संवाद. तुम्ही फेसबुकला माझ्या क्लिप्स पाहिल्या ना, तुमच्या पटकन ध्यानात येईल. टेक्निकली आपल्याशी बोलायचं ना, टेक्निकली बोलायचं. आणि टेक्निकली ज्या दिवशी तुम्ही बोलायला लागणार ना, त्या दिवशी यश तुमच्या पायाखाली येईल. ही ताकद आहे तुमची. ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात जाईल, त्या क्षेत्रात आणि त्या प्रांतात स्वतःची जागा स्वतः निर्माण करा. माय रूल, माय लाईफ, माय ॲटिट्यूड, माय कीर्तन.
म्हणजे मी माझं नाही सांगत आहे, आपल्या सगळ्यांचं सांगतोय. हे जीवन जगण्याचं सूत्र आहे माझ्या मित्रांनो. तिसरे 3 वाक्य आहे का. श्रीमंतीचा गर्व करू नका, खूप लोक श्रीमंत आहे. सौंदर्याचा गर्व करू नका, खूप लोक सुंदर आहे. आणि बुद्धिमत्तेचा गर्व करू नका, खूप लोक हुशार आहे. रावणाची लंका सोन्याची होती, कृष्णाची द्वारका सोन्याची होती. एकाची जडाली, दुसऱ्याची बुडाली. 7-8 एकरमध्ये आपली कधी कडाली. म्हणून फार गर्वात जायचं नाही, श्रीमंतीच्या गर्वात जायचं नाही. 70 लाखाची गाडी घेतली तरी कमरेत गॅप पडला, याला पाप म्हणतात. 3 वेळा साखर कारखान्याला 15 वर्ष चेअरमन राहिलो तरी बिना साखरचे चहा पितो, याला पाप म्हणतात. आणि हे पाप कमी करण्याकरता हे कथा कीर्तन ऐकायचे असतात, कारण परमात्मा आपला बाप आहे. पापाचा बाप देव आहे. पाप संपवण्याची त्याच्यात ताकद आहे. म्हणून आपल्याला हे सगळं करायचं, म्हणून आपल्याला इथं प्रवास करायचा आहे. या 1 फूट 1.25 फुटाच्या चेहऱ्यावर गर्व नाही करायचा. खूप लोक सुंदर आहे, खूप. त्या नट्या ना, नट्या हिरोईना रॅम्पवर जातात कॅटवॉक करायला. इकडनं 15 सेकंद, तिकडनं टर्न घ्यायला 1.5 सेकंद, तरी लोक त्यांना 1-1 कोटी देतात. 1-1 कोटी 32 ते 33 सेकंदामध्ये 1-1 कोटी. इथं आम्ही 2-2 तास बोलतो तरी 3-3 वेळा सांगावं लागतं लांबून आलोय. परिस्थिती. मला तर कधी कधी माझा पश्चाताप होतो. माझ्यापेक्षा ते शेणखेड्याची बाटली फोकसमध्ये. ते 2-3 लावण्यामध्ये 1-1 लाख घेते. काय नाव तिचं? हा माझे जातीचे मज भेटो कोणी. तुम्ही साधे नका समजू. हे गंगाधरी शक्तिमान आहे. पण हे केव्हा गंगाधर होता आणि केव्हा शक्तिमान होता ध्यानात येत नाही. ऐका, सौंदर्याचा गर्व करू नका. आमची लोक, तुम्ही लोक घरातून निघाले पावडर लावून निघतात. आता पावडर लावले की माणसं गोरी होतात का? पेटा बांधायच्या आधी पावडर लावतात आणि मग अभंग घेतात. देह जावं अथवा राहावं, तुम्ही आधी पावडर पुसावं. पावडर लावून जर माणसं गोरे झाले असतात तर पावडरच्या कंपन्या आपण वेस्ट इंडिजमध्ये टाकल्या असत्या. महिला वर्ग, तुमच्यामध्ये चेस्ट कॅन्सर, ब्लड कॅन्सरचं प्रमाण वाढलं, मान्य आहे का तुम्हाला? का वाढलं? का वाढलं? ह्या वैरीत बरं, या महिला वैरी कोणाच्या? स्वतःच्या. आप आपणा घातकार शत्रू झालो मी दावेदार. माझी विनंती, तुमचा भाऊ, तुमचा मुलगा म्हणून इथून पुढे ॲथेस्टिक लॉजिक, सौंदर्यशास्त्रात सगळं करायचं, होटाला लिपस्टिक लावायची नाही. ते लिपस्टिकमध्ये केमिकल आहे, ते केमिकल खाताना पिताना तुमच्या पोटात जात आहे आणि तुमचं आयुष्य बर्बाद होत आहे. तुम्ही जगल्या पाहिजे. घराचा उंबरठा तुमच्या ताब्यात आहे. आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी तर जगा. म्हणून या भूमिका लक्षात घ्या. सौंदर्याचा गर्व करू नका, विद्वत्तेचा करू नका. याच नाशिक जिल्ह्यानं पाहिलंय आचार्य काव्यतीर्थ जगन्नाथांना पवार. जगन्नाथांना पवारांच्या कीर्तनाच्या 2 तास आधी लोक गर्दी करायचे. त्या जगन्नाथांना पवारांना घशाचा कॅन्सर झाला. लोकांनी कोपऱ्यात खुर्ची टाकली, कोणी फिरून नाही पाहिलं. अरे वेदांत वाचस्पती जगन्नाथांना पवारची वाणी गेली. 2-3 टिपणामध्ये आपली काय टिकणार आहे? गर्व कशाचा करताय? गर्व करू नका. ज्याला सत्तेचा, संपत्तीचा, सौंदर्याचा, विद्वत्तेचा गर्व झाला, इतिहासात त्याचा दुर्योधन झाला. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य सगळं होतं तरी 2 तास बसून माझ्या तुकोबरांच्या कीर्तन ऐकले. इतिहासात त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले. ठरवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय व्हायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना सर्वकाळ सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. वैकुंठवासी आदरणीय क्षेत्र व्यक्तीपर्यंत तुकाराम गोपाळा कड आपल्या सगळ्यातून निघून गेले. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त त्यांचं कुटुंबिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये परिपूर्ण असं एक क्षेत्र आहे. आयुष्यामध्ये माणसाने काय कमवलं पाहिजे, तर मला असं वाटतं विलासरावांनी काय कमवलं, तर ही जी गर्दी बसली ना, ही विलासरावांनी कमवलेली गर्दी आहे. कधी कधी गर्दी असतेच प्रत्येक ठिकाणी, पण हे जे बसलेले आहेत ना, हे सगळे, हे 1-1 जण 1-1 लाख लोकांच्या संपर्कात आहे. एवढे मोठ्या वृत्तीला जागृत असणारे हे सगळे लोक आहेत. सगळेच लोक आहेत. मामा आलेले आहेत, आप्पा आहेत, हे सगळे मंडळ. म्हणजे हे काय वरच्या वर नाहीत ना. आता सगळेच परिचित अपरिचित काही चेहरे असतील. कोणी असा गैरसमज घेणं, ह्याचं नाव घेतलं की त्याचं काय घेतलं नाही, आम्हाला पुन्हा ते टेन्शन राहतं. म्हणून कोणी तसं नाही. जे चेहरे परिचित असतात तेवढ्यापुरती बोलता येतं. निष्काम कर्मयोगी बाबांच्या खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्यावर प्रत्येकावर हा आशीर्वाद आहे. आणि बाबांच्या आशीर्वादाच्या जोरावर आपण आपल्या गावाचा परमार्थ पिकवला आहे. बाबांच्या आशीर्वादाच्या जोरावर आपण हा परमार्थ काय केला आहे? पिकवलाय. आणि हा परमार्थ पिकवता पिकवता त्याला हे फळ खऱ्या अर्थाने आलंय. विलासराव यांच्या जीवनाची कृतकृत्यता, मला असं वाटतं हा जो समाज त्यांच्या वडिलांच्या वर्ष श्राद्धानिमित्त त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि या समाजाच्या ज्या आंतरिक प्रीतीच्या, प्रेमाच्या, भावपूर्ण श्रद्धांजलीच्या भूमिका आहेत
त्या भूमिका चिद स्वरूप आनंद स्वरूपतेकडे त्यांच्या वडिलांचा प्रवास करतील ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पित करतो, तर्पित करतो. दोन्ही नादब्रह्मवादक स्वराजकार प्राप्ती आमचे सगळे गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांनी खऱ्या अर्थाने चित्रफितीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना चित्रफित केलं. त्याला काय म्हणता? कॅमेरा नाही, मराठीत काय म्हणतात त्याला? कॅमेऱ्याला काय म्हणतो मराठी? हां, चित्रफित, चित्रीकरण, ध्वनिमुद्रण. अरे तुम्हाला गुजरातमध्ये हाकलली पाहिजे. त्याला शुद्ध मराठीत नाव आहे प्रकाशवाणी. जे ऐकण्याचं साधन असतं त्याला म्हणतं आकाशवाणी, आणि जे पाहून चित्रफित केलं जातं त्याला शुद्ध मराठीत म्हणतं प्रकाशवाणी. त्याला कॅमेरा, कॅमेरा निकालू सोतेरा कॅमेरा. हिंदवा स्वधारा सर्वे हिंदू पतितो भवेत् मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता. श्लोकाचा सरळ अर्थ आहे तुम्ही आणि मी आपण सगळे एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. तुमची आणि माझी आई एकच आहे. त्या आईचं नाव आहे भारत माता. आपण त्या भारत मातेचे पोरे. आपली दीक्षा आपल्या गावाची, आपल्या संप्रदायाची, आपल्या देशाची, आपल्या धर्माची रक्षा. आपला एकच मंत्र. तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले. आपली जात कोणती असो, सध्या महाराष्ट्राला एक कीड लागली, तिचं नाव आहे जातीयता. लोकांना किती जातीयतेचा गर्व करू द्या, पण तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले. आपली जात कोणती असो, पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे एकत्र राहिले पाहिजे. हा वारकऱ्याचा समरसतेचा मंत्र. करू द्या बाकीच्या लोकांना. ज्याचं गुणवत्ता समाप्त होते त्याला जातीयतेचा आधार घ्यावा लागतो. गुणवत्ता संपली की लोक जातीयतेचा आधार घेतात. आपण जातीयतेच्या पलीकडे प्रवास करायचा आहे. उगा दोन समाज गावामध्ये असते ते एकमेकाचा विरोध करू नका. शेवटी लग्नात तुम्ही एकत्र येणार आहे, मरणात तुम्ही एकत्र येणार आहे. एकमेकाच्या सुखदुःखात बाहेरगावचं कोणी येत नाही. तुम्हीच तुमच्या गावाच्या सुखदुःखाचे साथीदार राहतात. या खोट्या बोलतापांना बळी पडू नका. हीच आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा अपेक्षा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई गोरोबा चोखोबा तुकोबा निळोबा मीराबाई जनाबाई मंगलना. गोरोबा चोखोबा निळोबा तुकोबा मीराबाई जनाबाईना. गोरोबा चोखोबा तुकोबा निळोबा मीराबाई जनाबाई. गोरोबा चोखोबा तुकोबा नामया तुकोबा ज्ञानोबा योगोबा. नामया तुकोबा ज्ञानोबा योगोबा. मुक्ताबाई मुक्ताबाई आदि शक्ती मुक्ताबाई आदि शक्ती मुक्ताबाई मुक्ताबाई आदि शक्ती मुक्ताबाई. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम. 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 विठ्ठल जय